महानगर पालिका की ओर से 5 जून विश्व पर्यावरण दिवस से 21 जून अंतर्राष्ट्रीय योग दिवस तक पर्यावरण एवं स्वच्छता पखवाड़ा आयोजित किया जाएगा। इस संबंध में महापौर नीता ठाकरे ने पत्रकार परिषद में जानकारी देते हुए बताया कि अभियान का उद्देश्य पर्यावरण संरक्षण, स्वच्छता के प्रति जन जागरूकता बढ़ाना और नागरिकों की सक्रिय भागीदारी सुनिश्चित करना है। पखवाड़े के दौरान शहर के विभिन्न क्षेत्रों में वृक्षारोपण अभियान, स्वच्छता अभियान, जन जागरूकता रैली और पर्यावरण संरक्षण से जुड़ी गतिविधियां तथा योग कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। महापौर ने नागरिकों से अपील की है कि वे शहर को स्वच्छ, हरित और स्वस्थ बनाने के इस अभियान में बढ़ चढ़कर हिस्सा लें। उन्होंने कहा कि पर्यावरण संरक्षण और स्वच्छता केवल प्रशासन की जिम्मेदारी नहीं है, बल्कि प्रत्येक नागरिक का भी कर्तव्य है। सामूहिक प्रयासों से ही स्वच्छ और सुंदर शहर का सपना साकार हो सकता है। जून नंतर 21 जून हा आपला योगा दिवस आहे आणि ह्यामध्ये जे 15 दिवस मिळतात त्याच्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण व्हावं या अर्थाने महानगरपालिकेच्या माध्यमातून शहर सुंदर स्वच्छ व्हावं या अर्थाने एक मेगा ड्राईव्ह घ्यायचं असं महानगरपालिकेने म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून खरं तर ते ठरवलं आहे। या 15 दिवसांच्या मध्ये पहिल्या दिवशी आपण जागतिक पर्यावरण या अर्थाने नंदीग्राम येथे आणि शहरातील विविध ठिकाणी झोन वाईज त्या भागातील नगरसेवक, त्या भागातील स्वयंसेवी संस्था अशा सर्वांच्या माध्यमातून काही ठिकाणी ट्री प्लांटेशन करायचं असं ठरवलं आहे। मात्र त्या दिवशी ट्री प्लांटेशन आपण पूर्ण करणार नाही, तर ते सिंबॉलिक असणार आहे, कारण या दिवसांमध्ये लावलेली झाडं तशा प्रकारे जगणार नाही, तर त्यासाठीची पूर्वतयारी पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये करून मग आपण तो ड्राईव्ह पूर्ण करणार। 5 तारखेला आपण वृक्षारोपण करू। 6 तारखेला आपण लेक क्लिनिंग जे ऑलरेडी तसं सुरू आहे, पण एक दिवस ते करून म्हणजे एक दिवस 6 तारखेला लेक क्लिनिंग आहे, 7-8 तारखेला आपण गार्डनचं क्लिनिंग करतोय शहरातलं, मग ग्राउंडचं क्लिनिंग, मग एक दिवस आपण सगळ्या धार्मिक ज्या काही मंदिर मस्जिद हे सगळे असतील सर्व धर्माचे या ठिकाणी स्वच्छता म्हणजे त्या ठिकाणचं प्लास्टिक गोळा करणं, नागनदीच्या काठानी असेल, पिवळी नदीच्या काठानी असेल, जी जागा आपण असं म्हणतो की नदीच्या बाजूची जी सोडायची आहे त्या ठिकाणी जर आपण वृक्षारोपण केलं तर ती जागा तशा प्रकारे आणखी मजबूत राहणार आहे। भूस्खलन की हा जो 15 दिवसांचा ड्राईव्ह आम्ही घेतलाय, या ड्राईव्हमध्ये माननीय सत्तापक्ष नेते, माननीय उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सगळे नगरसेवक, सगळे गटनेते हे सर्व आपण एकत्र येऊन मिळून काम करतोय आणि यासाठी माननीय अनिलजी सोले जे आमचे मार्गदर्शकही आहे, माननीय दयाशंकरजी तिवारी म्हणजे पक्ष म्हणून सुद्धा पक्षातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व पक्षातील सर्व सन्माननीय लोकांचा देखील यामध्ये सहकार्य आणि मार्गदर्शन मिळणार आहे।